बायकोला नाकात खडा घालायचा होता आणि मला असं आरसा धरून उभं केलंय. या खोडीच्या लेकी म्हणाल्या आम्ही दोघी डिक्कीत बसतो. 6 तासाचा आमचा प्रवास सुरुवातीला आनंदात झाला, पण मागं बसल्यामुळं मला लय मळमळायला लागलं राव. महाकालेश्वरापासून 5 किलोमीटरच्या अंतरावर आमच्या गाडीचं चाक पंक्चर झालं. मग काय करणार, पंक्चर काढेपर्यंत मस्त चहा घेतला. फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळी आम्ही असा महाकालचा छान गंध लावला आणि श्री महाकालेश्वराचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर श्री महाकालांचा सुंदर असा महाकाल लोक पाहिला. नंतर आम्ही तिथून जवळच असलेल्या हरसिद्धी मातेच्या मंदिरात गेलो. हरसिद्धी मातेचं सुंदर हसरं रूप पाहून दिवसभराचा आमचा थकवा पळूनच गेला आणि रात्रीचं असं जेवण केलं. मित्रहो, रात्री आम्ही श्री महाकालेश्वर भक्तनिवास येथे राहिलो होतो. तिथून बाजूलाच भारत मातेचं सुंदर मंदिर आहे. नंतर आम्ही पोहोचलो श्री ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायला. पण शनी अमावस्या आणि अधिक मास सुरू झाल्यामुळं तिथं भरपूर गर्दी होती, म्हणून आम्ही लांबूनच कळसाचं दर्शन घेतलं आणि नर्मदा मातेला नमस्कार केला. आता भर उन्हाळ्यात एवढं थंडगार पाणी समोर दिसल्यामुळं या चिवताईचा पाय काय तिथून निघेनाच, म्हणून ती मुद्दाम होऊन पाण्यात उभी राहून सारखं दर्शन घेत होती. बाकी पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर जाऊन नक्की पहा.